तर आज होती आपल्या वावरातली तूर काढणं. आता निलेश दा तर काही 2-3 दिवस रिकाम पण नाही म्हणे. मी म्हटलं काही हरकत नाही भाऊ, हम्मी किसीचे कम नाही. दुसऱ्याची थ्रेशर जुगाड करून आणलीच ना वावरातली तूर काढाली. मग थ्रेशर वावरात आली आणि सर्वजण कामाला भिडले. कोणी पराठ्या काढत होतं तर कोणी काळी कचरा उचलत होतं. इतकी साफसफाई झाली का असं वाटत होतं का इथं कोणाचं लग्नच लावणार की काय. पण थोड्याच वेळात मग थ्रेशरले शेल मारला आणि तूर पण काढणं चालू झाली. पण हा गौरव काय करून राहिला चालू थ्रेशर मध्ये. अरे पाहिजो रे भाऊ, धोक्याचं वळण आहे तिकडे. आता हे तर सर्व त्यालेच माहित आहे, तसा दुसरा कोणी हात नाही लावू शकत म्हणा चालू थ्रेशर मध्ये. मग गौरवनं 420च्या स्पीडनं तूर काढायला सुरुवात केली. डायरेक्ट थ्रेशर मध्ये एक पेंडी. तिकडे कोणी पेंड्या आणून देत होतं तर कोणी तुराट्या काढत होतं. पण आता तुम्हाला वाटत असेल की मी निवांत उभा, मले काहीच काम नाही रे बा. आपल्या मागं तर सगळ्यात भारी काम होतं, ते म्हणजे तुरीनं भरलेले टोपले उचलायचं. मग थोड्याच वेळात सर्व तूर काढून झाली. पण मंडळी रात्र झाली होती म्हणून ते सर्व काढलेली तूर वावरातच ठेवून दिली. आणि मग दुसऱ्या दिवशी लखनची बंडी आणली. सर्व पोते बंडीत टाकले, थोडशा तुराट्या घेतल्या आणि घराकडे निघालो. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.